नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.4 यातील क्वेश्चन नंबर 5 अँड 6 हे दोन प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला एक्सची ही व्हॅल्यू दिलेली आहे, वायची व्हॅल्यू ही दिलेली आहे आणि झेडची व्हॅल्यू ही दिलेली आहे. तर अल्फा आणि बीटा येथे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. एक्स वाय झेड या तिघांचाही मल्टिप्लिकेशन किती येतो, ए क्यूब प्लस बी क्यूब. पहा याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 4 जर तुम्ही सॉल्व केला असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. त्याप्रमाणेच आहे. पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण. आपल्याला अल्फा आणि बीटा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेले आहेत. लिहून घेऊ आपण. अल्फा and beta are complex cube root of unity. पहा क्वेश्चन नंबर 4मध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपण काय घेणार, -1 प्लस √3i/2 अँड बीटा आणि बीटाची व्हॅल्यू म्हणजे ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर यांच्या व्हॅल्यू ह्या आहेत. -1 येथे -√3i/2 बरोबर आहे. आपण क्वेश्चन नंबर 4मध्ये अल्फा आणि बीटाचा मल्टिप्लिकेशन घेतला होता, तोच आपल्याला घ्यायचा आहे. अल्फा इंटू बीटा. पहा अल्फा आणि बीटा या दोघांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 4मध्ये पण आपण घेतला होता, तीच प्रोसेस आहे. इंटू बीटाची व्हॅल्यू -1 -√3i/2 बरोबर आहे. म्हणजे -1 येथे -1 येथे प्लस येथे मायनस आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहे. म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे -1 स्क्वेअर होईल आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे येथे √3 आणि आय याचा स्क्वेअर होईल बरोबर आहे. अपॉन 2 × 2 4 होईल. ही व्हॅल्यू काढू आपण. -1चा स्क्वेअर 1 होईल. पहा मी एक पुढे लिहित आहे, तुम्ही एकाखाली एक लिहित राहायचं. हे मायनस पहा √3चा स्क्वेअर 3 होईल आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे हे -3 होतील आणि हे मायनस म्हणजे +3 होतील बरोबर आहे. पहा डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलेली आपण अपॉन 4 म्हणजे हे काय होईल 4/4 म्हणजे 1. पहा देअरफॉर अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली आहे. क्वेश्चन नंबर 4मध्ये याच स्टेप आपण केलेल्या आहेत. आता अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू काढू आपण. म्हणजे या दोघांची ॲडिशन होईल आता. -1 प्लस √3i/2 प्लस -1 -√3i/2. पहा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, आपल्याला ॲडिशन करता येईल. न्युमेरेटरची ॲडिशन होईल बरोबर आहे. एकच डिनोमिनेटर घेणार आपण. -1 प्लस √3i हे -1 आणि हे -√3i हे कॅन्सल होतील. प्लस मायनस -1 -2 होईल आणि अपॉन 2 म्हणजे -1 बरोबर आहे. 2/2 म्हणजे 1 आणि हे मायनस आहे -1. देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली -1. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा स्क्वेअर करायचा आहे. अल्फा प्लस बीटा या व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा आहे. ही व्हॅल्यू किती आहे -1 बरोबर आहे. देअरफॉर इथे आपण लिहू स्क्वेअरिंग. याची व्हॅल्यू -1 आलेली आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा याचा जर आपण स्क्वेअर केला तर याची व्हॅल्यू -1 आहे म्हणजे -1चा पण स्क्वेअर होईल बरोबर आहे. अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू -1 आली. आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण काय करू, स्क्वेअरिंग करू बोथ साईड. स्क्वेअरिंग केली तर या साईडचा स्क्वेअर होईल बरोबर आहे. म्हणजे ब्रॅकेटला स्क्वेअर होईल आणि इकडे -1चा स्क्वेअर होईल. ही व्हॅल्यू काय मिळेल. हे एक्सपेन्शन करून घेऊ. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस 2α बीटा आणि प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू -1चा स्क्वेअर प्लस 1. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला किती येते ती फाइंड आउट करायची. म्हणजे काय होईल, हे मायनसमध्ये येतील 2α बीटा 2α इंटू बीटा. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली 1 आहे बरोबर आहे. अल्फा इंटू बीटा 1 आहे. म्हणजे देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला 1 - 2 ही व्हॅल्यू 1 आहे.
देअरफोर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू किती मिळेल 1 - 2 म्हणजे -1. पाय हे महत्त्वाचं आहे आपल्याला. ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. पाय क्वेश्चन नंबर 4मध्ये आपण एवढ्या स्टेप पूर्ण पाहिलेल्या आहेत, बरोबर आहे. आता एल एच एस इक्वल टू XYZ. पहा एक्सची व्हॅल्यू ही पुट करू आपण A + B, वायची व्हॅल्यू अल्फा A प्लस बीटा B आणि झेडची व्हॅल्यू आहे A बीटा प्लस B अल्फा. पहा हे असंच राहू देऊ आपण A + B आणि या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण, कारण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे A³ + B³ तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पहा A³ + B³ हा फॉर्म्युला एका ब्रॅकेटमध्ये A + B आणि येथे A² - AB + B² याप्रमाणे फॉर्म्युला आहे. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. येथे A + B आहे, बरोबर आहे. म्हणजे या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन एवढा येतो म्हणून आपल्याला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. सॉल्व करत म्हणजे हे सॉल्व करत आपल्याला हे दोन ब्रॅकेट सॉल्व करत आपल्याला ही व्हॅल्यू आणायची आहे. म्हणजेच एवढं या साईडसाठी आपण हे लिहू शकतो, बरोबर आहे. पहा अल्फा A या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करू. पहा अल्फा A आणि A बीटा म्हणजे A² अल्फा बीटा होईल. A² अल्फा इंटू बीटा. अल्फा A इंटू बीटा अल्फा म्हणजे अल्फाचा स्क्वेअर होईल AB, बरोबर आहे. प्लस अल्फा स्क्वेअर AB. आता प्लस या टर्मने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. तर बीटा B आहे आणि A बीटा आहे, तर हे बीटाचा स्क्वेअर होईल AB, बरोबर आहे. म्हणजे बीटाचा स्क्वेअर AB. पहा हे बीटा स्क्वेअर होईल AB आणि प्लस येथे बीटा येथे B आहे आणि येथे B म्हणजे B² होईल B² अल्फा बीटा. B² अल्फा इंटू बीटा. हा मल्टिप्लिकेशन आपण केलेला आहे, बरोबर आहे. आता इक्वल टू A + B अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू पुट करू आपण आणि ही पण व्हॅल्यू पुट करू. आणि येथे काय आहे पहा AB आहे आणि येथे पण AB आहे. म्हणजे या दोन टर्ममध्ये आपण AB कॉमन काढू आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पुट करू. ती 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे A² या व्हॅल्यूऐवजी 1 होईल प्लस येथे AB कॉमन काढू तर येथे अल्फा स्क्वेअर राहील आणि प्लस येथे बीटा स्क्वेअर. पहा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, बरोबर आहे. ती व्हॅल्यू येथे पुट करायची. त्यामुळे आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू आधी आपण काढून घेतलेली आहे. आता हे प्लस ही व्हॅल्यू 1 आहे अल्फा इंटू बीटा म्हणजे B² इंटू 1 इक्वल टू हा ब्रॅकेट A + B हे A² होईल प्लस AB आणि अल्फा प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू -1 आहे, बरोबर आहे. येथे -1 पुट करू या व्हॅल्यूऐवजी -1 आणि प्लस हे B² होईल इक्वल टू A + B हे A² होईल -1ने मल्टिप्लाय केलं ABला तर -AB होईल आणि हे प्लस B². हा फॉर्म्युला ही साईड म्हणजे काय A³ + B³ म्हणजे हा फॉर्म्युलाच आलेला आहे, बरोबर आहे. या दोन ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहू शकतो A³ + B³ हीच काय आपली RHS, बरोबर आहे. देअरफोर LHS इक्वल टू RHS. पहा सपोज हे 1 नंबर या व्हॅल्यूसाठी 1 नंबर आणि या व्हॅल्यूसाठी आपण 2 नंबर देणार आहोत. येथे व्हॅल्यू पुट केले आपण. येथे फ्रॉम 1 अँड 2 असं लिहू शकता. फ्रॉम 1 अँड 2. पहा क्वेश्चन नंबर 4ची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 काही डिफिकल्ट वाटणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6.
फाइंड द इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ लोकस ऑफ झेड. पहा लोकस ऑफ झेड यापासून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. पहा मॉड ऑफ झेड ही व्हॅल्यू किती आहे 10. तर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय, कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय एक्स आणि वायचे व्हॅल्यू. तर आपल्याला हे इक्वेशन तयार करायचं आहे एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये. पहा एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. येथे झेड आहे, आपल्याला माहिती आहे झेड म्हणजे आपण काय घेतो ए प्लस बी आहे, बरोबर आहे. आता येथे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट पाहिजेत, म्हणजे याऐवजी एक्स घेऊ आपण आणि बी ऐवजी वाय घेऊ आपण. म्हणजे झेडची व्हॅल्यू आपण पुट काय करणार एक्स प्लस वाय आय किंवा आय वाय असंही लिहू शकतो आपण. पहा झेडची व्हॅल्यू आपल्याला ही पुट करायची आहे आणि आपल्याला मॉड घ्यायचा आहे. हे मॉड म्हणजे काय मॉड्युलस. यापूर्वीच्या एक्सरसाइजमध्ये आपण पाहिलेलं आहे मॉड ऑफ झेड, याला आपण काय म्हणतो मॉड्युलस म्हणतो, बरोबर आहे. हा मॉड्युलस कसा फाइंड आउट करतो आपण स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे काय असतो, ए म्हणजे रिअल पार्ट असतो आणि बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट असतो, बरोबर आहे. पहा हे सॉल्व करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पास लेट झेडची व्हॅल्यू आपण एक्स प्लस आय वाय घेऊ, एक्स प्लस आय वाय. ए प्लस बी आय त्याऐवजी आपण एक्स आणि वाय हे घेतलेले आहेत, कारण आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट पाहिजेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट कोणते आहेत एक्स आणि वाय, बरोबर आहे. तर एक्स आणि वाय घेतलेले आपण. यापासून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे, म्हणजे हे दिलेलं इक्वेशन आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये तयार करायचं आहे. पहा दिलेलं काय आपल्याला मॉड ऑफ झेड इक्वल टू 10, बरोबर आहे. आता झेडची ही व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर झेडऐवजी मॉड ऑफ एक्स प्लस आय वाय इक्वल टू 10, बरोबर आहे. फक्त झेडची व्हॅल्यू आपण ही पुट केली येथे. आता आपल्याला माहिती आहे याचा मॉड घ्यायचा आहे, याचा मॉड्युलस म्हणजे आपण काय करतो स्क्वेअर रूटमध्ये येथे एक्स याच्याबरोबर आय नाही आहे, म्हणजे हा रिअल पार्ट आहे, रिअल पार्टचा स्क्वेअर आणि प्लस इमेजनरी पार्ट येथे वाय आहे, वायचा स्क्वेअर इक्वल टू 10, बरोबर आहे. फक्त रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट त्यांचे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटमध्ये दोघांचे ॲडिशन, स्क्वेअरचे ॲडिशन आणि स्क्वेअर रूट म्हणजे याचा मॉड होईल, बरोबर आहे. आता हे मॉड साईन कॅन्सल होऊन जाईल. पहा स्क्वेअरिंग करू बोथ साईड म्हणजे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. स्क्वेअरिंग केल्यामुळे हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल आणि या साईडला स्क्वेअर होईल. 10चा स्क्वेअर म्हणजे 100. एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आलेलं आहे, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण इज दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ झेड. नेक्स्ट पहा सोल्युशन. मॉडमध्ये Z-3 इक्वल टू 2 आहे. Z-3 इक्वल टू 2. आपल्याला हे इक्वेशन एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये तयार करायचं आहे. त्यासाठी आपण झेडची व्हॅल्यू काय करू पुट Z इक्वल टू एक्स प्लस आय वाय. देअरफॉर झेडच्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला एक्स प्लस आय वाय म्हणजे एक्स प्लस आय वाय हे -3 ॲज इट इज आणि इक्वल टू 2. आता आपल्याला काय करायचं आहे रिअल पार्ट एकत्र लिहायचे आहेत. येथे आय नाही आहे आणि येथे पण आय नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे एक्स -3 एका ब्रॅकेटमध्ये लिहू आपण. हा रिअल पार्ट म्हणजे एची व्हॅल्यू झाली, बरोबर आहे. आणि बीची व्हॅल्यू म्हणजे आय बरोबर काय आहे वाय आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू येथे वाय आहे प्लस वाय आय. रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट आपण सेपरेट केलेले आहेत, बरोबर आहे. आता काय करू आपण मॉड घेऊ. मॉड्युलस घ्यायचं आपल्याला. तर काय करू लागेल स्क्वेअर रूटमध्ये हा ए आहे आणि हा बी आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे एक्स -3 याचा स्क्वेअर होईल आणि प्लस वायचा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. इक्वल टू वाय. याचा मॉड्युलस घेतला म्हणजे स्क्वेअर रूट घेतला आणि स्क्वेअर घेतला आपण, बरोबर आहे. स्क्वेअरचे ॲडिशन आणि स्क्वेअर रूट घेतलेला आहे. परंतु ही साईड ॲज इट इज, इकडलं स्क्वेअर रूट नाही करायचं, फक्त या साईडला आपण सॉल्व केलेलं आहे, इकडे ॲज इट इज. आता स्क्वेअरिंग करू तर हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, बरोबर आहे. इथे लिहिणार स्क्वेअरिंग
बोथ साईडला स्क्वेअरिंग केली आपण तर एक्स मायनस 3चा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2चा स्क्वेअर केला तर 4 होईल. असं राहू दिलं तरी चालेल किंवा एक्सपेन्शन करून सॉल्व केलं तरी चालेल, परंतु एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3 सोल्युशन. हे इक्वेशन लिहून घेऊ आपण. मॉडमध्ये झेड मायनस 5 प्लस 6i इक्वल टू 5. पहा इक्वेशन तयार करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये म्हणजे एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये. येथे आपण काय करू, पुट झेडची व्हॅल्यू आपण पुट करणार एक्स प्लस आय वाय, ही व्हॅल्यू पुट करू आपण झेड ऐवजी. म्हणजे एक्स प्लस आय वाय हे -5 ॲज इट इज, हे प्लस 6i. पहा इंस्टेड ऑफ झेड वी पुट दिस व्हॅल्यू इक्वल टू 5. देअरफॉर आता काय करायचं आपल्याला, रिअल पार्ट आणि इमेजरी पार्ट एकत्र लिहायचे आहेत. पहा इथे आय नाही, येथे आय नाही आहे, म्हणजे एक्स -5 एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. पहा या दोन टर्ममध्ये आय आहे, आपण आय कॉमन काढू म्हणजे प्लस आय कॉमन काढला तर इथे वाय राहील आणि इथे 6 राहतील. बरोबर आहे. म्हणजे एवढा इमेजरी पार्ट आणि एवढा रिअल पार्ट होईल इक्वल टू 5. पहा रिअल आणि इमेजनरी पार्ट आपण सेपरेट लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मॉड्युलस घ्यायचं आहे. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे येथे एक्स -5 आहे त्याचा स्क्वेअर प्लस आय बरोबर काय आहे वाय प्लस 6 त्याचाही स्क्वेअर. आय बरोबर जे नाही त्याचा स्क्वेअर आणि आय बरोबर जे आहे त्याचा स्क्वेअर इक्वल टू 5. पहा आता स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग केल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. बरोबर आहे. देअरफॉर एक्स -5 याचा स्क्वेअर प्लस वाय प्लस 6 याचाही स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअरिंग या साईडला 25 होईल. पहा इक्वेशन एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. असं राहू दिलं तरी चालेल किंवा एक्सपेन्शन करून सॉल्व केलं तरी चालेल. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4 सोल्युशन. दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ. मॉडमध्ये झेड प्लस 8 इक्वल टू मॉड ऑफ झेड -4. आता पुट झेडची व्हॅल्यू आपण पुट काय करणार एक्स प्लस आय वाय. एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये जर आपण झेडची व्हॅल्यू पुट केली तरच हे इक्वेशन आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये मिळेल. बरोबर आहे. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये मिळेल. देअरफॉर पहा झेडऐवजी हे पुट करू आपण एक्स प्लस आय वाय. म्हणजे एक्स प्लस आय वाय हे प्लस 8 इक्वल टू एक्स प्लस आय वाय -4. बरोबर आहे. पहा व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला रिअल आणि इमेजनरी पार्ट एकत्र लिहायचे आहेत. म्हणजे येथे आय नाही, येथे आय नाही, म्हणजे एक्स प्लस 8 एका ब्रॅकेटमध्ये लिहू आपण आणि प्लस आयची टर्म सेपरेट केली आपण. बरोबर आहे. इक्वल टू हे एक्स -4 आणि प्लस आय वाय मॉडमध्ये. देअरफॉर आता ही टर्म ए आहे, ही टर्म बी आहे. बरोबर आहे. सेपरेट केलेलं आहे आपण. आता मॉड घेऊ आपण मॉड्युलस. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस 8 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस आय बरोबर काय वाय त्याचाही स्क्वेअर. इकडे काय होईल स्क्वेअर रूट घेऊ. हे एक्स -4 याचाही स्क्वेअर होईल आणि प्लस वायचा पण स्क्वेअर होईल. बरोबर आहे. आता स्क्वेअरिंग करू म्हणजे दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. स्क्वेअरिंग बोथ साईड. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केल्यामुळे दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. म्हणजे एक्स प्लस 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स -4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस वाय स्क्वेअर. बरोबर आहे. देअरफॉर दोन्ही साईडला वाय स्क्वेअर आहे प्लसमध्ये आहे कॅन्सल होतील. म्हणजे एक्स प्लस 8 स्क्वेअर इक्वल टू एक्स -4 स्क्वेअर
बरोबर आहे. आता आपण काय करू, एक्सपान्शन करू. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 8 इन 16x ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण, आणि प्लस 8चा स्क्वेअर 64. येथे एक्स स्क्वेअर मायनस 8x होतील आणि प्लस 16 होईल. बरोबर आहे. फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, येथे ए मायनस बीचा वापरला आणि येथे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. दोन्ही साईडला एक्स स्क्वेअर आहे, कॅन्सल होतील. म्हणजे हे 16x, हे 8x या साईडला आणले आपण तर प्लस 8x होतील. बरोबर आहे. इक्वल टू हे 16 या साईडचे आणि हे मायनस 64. व्हेरिएबल एका साईडला आणले आपण आणि नंबर एका साईडला आणले आपण, तर हे काय होतील 24x होतील. आणि इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन होईल मायनस 48. बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल मायनस 48. हे 24 डिव्हिजनमध्ये आणले आपण. एक्स इक्वल टू कंप्लीट 2ने डिवाईड करता येईल म्हणजे -2. बरोबर आहे. इक्वेशन तयार करायचं आहे, असं केलं तरी चालेल किंवा -2 या साईडला आणले तर +2 होतील इक्वल टू 0. ही व्हॅल्यू काढली तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. इक्वेशन करायचं आहे, इक्वल टू 0 दाखवलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सोल्युशन. दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ आपण. मॉडमध्ये z - 2i इक्वल टू मॉड ऑफ z +2 + 2i. येथे काय करू आपण, पुट झेडची व्हॅल्यू पुट करू x + iy. देअरफॉर झेडऐवजी हे पुट करायचं आपल्याला, म्हणजे x + iy -2 - 2i इक्वल टू या झेडऐवजी ही व्हॅल्यू पुट करायची, एवढी व्हॅल्यू, म्हणजे x + iy हे +2 + 2i. बरोबर आहे. देअरफॉर आयच्या टर्म एकत्र लिहू आपण आणि विदाऊट आयच्या एकत्र लिहू. मॉडमध्ये हे x हे -2 यांच्याबरोबर आय नाही आहे. बरोबर आहे. या दोन टर्ममध्ये आय आहे तर आय आपण कॉमन काढू. प्लस आय कॉमन काढला तर येथे y राहील आणि येथे आय कॉमन काढल्यामुळे -2 राहतील मॉडमध्ये. इक्वल टू येथे x आणि 2 याबरोबर आय नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे x + 2 आणि या दोन टर्ममध्ये आय आहे, प्लस आय कॉमन काढला आपण तर येथे y + 2 राहील. आता आपण सेपरेट केलेले आहेत रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट. आता आपण काय करू, मॉड्युलस घेऊ. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये a² + b², एवढी टर्म a आहे, एवढी टर्म b आहे. म्हणजे x - 2 याचा स्क्वेअर होईल प्लस y - 2 याचा पण स्क्वेअर होईल इक्वल टू, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये याचा पण स्क्वेअर होईल x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आय घ्यायचा नाही आपल्याला. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आहे, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे x - 2 स्क्वेअर प्लस y - 2 स्क्वेअर इक्वल टू दोन्ही साईडला स्क्वेअर रूट असल्यामुळे ते साईन कॅन्सल केलेलं आहे आपण. म्हणजे x + 2 स्क्वेअर प्लस y + 2 स्क्वेअर. हे एक्सपान्शन करून घेऊ आपण. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे x² - 4x होईल आणि प्लस 4. याचं एक्सपान्शन याप्रमाणे. बरोबर आहे. प्लस हे y² - 4y होईल आणि प्लस 4 इक्वल टू याचं एक्सपान्शन x² + 4x होईल आणि प्लस 4 प्लस y² प्लस 4y आणि प्लस 4. बरोबर आहे. या साईडला x² आहे, कॅन्सल होईल. या साईडला पण आहे. बरोबर आहे. इकडे y² आहे, इकडे पण y² आहे, दोन्ही प्लस प्लस आहेत, कॅन्सल होतील. इकडे +4 आहेत, इकडे पण +4 आहेत, कॅन्सल होतील. इकडे +4, इकडे +4 कॅन्सल होतील. काय राहत आहे इकडे -4x -4y आणि इकडे +4x +4y आहे. बरोबर आहे. यापुढे आपण काय लिहिणार, -4x -4y
काय राहत आहे ती लिहून घेऊ आपण. देअरफोर -4x - 4y आणि त्या साईडला काय राहत आहे 4x + 4y 4x + 4y बरोबर आहे. पहा हे -4x हे 4x या साईडला आणले तर -4x होतील बरोबर आहे. आणि हे -4y हे 4y या साईडला आणले तर -4y होईल बरोबर आहे. दोन्ही टर्म आपण या साईडला आणल्या तर = 0 होईल, कारण एवढ्या टर्म याच्यातून मायनस केला तर 0 होईल. देअरफोर पहा 4x -4x -4x -8x होतील, हे -8y होईल आणि = 0 बरोबर आहे. देअरफोर पहा आता आपण -8 जर कॉमन काढले इथे -8 कॉमन काढल्यामुळे x + y होईल बरोबर आहे. -8ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हेच मिळेल आपल्याला आणि = 0. देअरफोर म्हणजे x + y = 0 अपॉन हे -8 डिव्हिजनमध्ये जातील बरोबर आहे. म्हणजे x + y ही व्हॅल्यू काय मिळेल, ही व्हॅल्यू 0 मिळेल. किंवा एका स्टेपमध्ये लिहू शकता हा ब्रॅकेट = 0 बरोबर आहे. असं नाही लिहिलं तरी चालेल. x + y = 0. x आणि yच्या फॉर्ममध्ये आपण इक्वेशन तयार केलेलं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 6 सोल्युशन. पहा इथे डिव्हिजन आहे. आपण काय करू, ही टर्म या साईडला पास केली आपण तर मल्टिप्लिकेशन 1ने केल्यामुळे हेच राहील बरोबर आहे. म्हणजे पहा प्रथम दिलेला प्रॉब्लेम लिहून घेऊ आपण +3i पहा = 1 बरोबर आहे. एवढी टर्म आपण डिव्हिजनची या साईडला पास करू म्हणजे किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन = mod (z) - 6i. पुट झेडची व्हॅल्यू पुट करू आपण x + iy. देअरफोर x + iy झेडऐवजी ही व्हॅल्यू पुट करू +3i इक्वल आहे x + iy - 6i. देअरफोर आयच्या टर्म एकत्र x प्लस दोघांमध्ये i आहे, i कॉमन काढू तर येथे y + 3 राहील, y + 3 बरोबर आहे. = हा x दोघांमध्ये i आहे, आपण i कॉमन काढू तर येथे y - 6 राहील, y - 6 बरोबर आहे. रिअल पार्ट इमेजनरी पार्ट आपण असे सेपरेट लिहिलेले आहेत. तर आता काय करायचं आपल्याला मॉड्युलस घ्यायचा. मॉड्युलस म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये. देअरफोर स्क्वेअर रूटमध्ये a² + b² म्हणजे x² + y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर x² + y + 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर = या साईडला काय होईल x² स्क्वेअर रूटमध्ये x² + y - 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 6 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग करू बोथ साईड. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केल्यामुळे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे x² + y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर = x² + y - 6 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे. एक्सपेन्शन करून घेऊ आपण. x² + एक्सपेन्शन करून घेऊ y² + 6y होईल आणि +9 = x² हे एक्सपेन्शन y² - 12y होईल आणि +6² 36. देअरफोर या साईडला x² y² आहे, या पण साईडला x² y² आहे, कॅन्सल होतील बरोबर आहे. देअरफोर 6y राहतील +9 = -12y + 36 बरोबर आहे. 6y हे -12y या साईडला +12y होतील आणि 36 - 9 बरोबर आहे. हे 18y होतील आणि हे 27 होतील. यावरून yची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला. देअरफोर y =
27/18 हे 18 डिव्हिजनमध्ये जातील, बरोबर आहे. 9ने डिवाईड करू, हे 2 होतील आणि हे 3 होतील. म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3/2. इक्वेशन तयार करू, हे 2 या साईडला पास करू, 2y आणि हे इक्वल टू 3 होईल. 2y हे 3 या साईडला आणले आणि इक्वल टू 0 दाखवू. हे याप्रमाणे इक्वेशन मिळणार आहे आपल्याला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.